शेंगदाण्याचे लाडू घरी बनवताना कडक होतात का? मग मी आज तुम्हाला असे 2 उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमचे लाडू प्रत्येक वेळी मऊ, खमंग आणि परफेक्ट बनतील. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आज अर्धा किलोचे शेंगदाण्याचे लाडू बनवून दाखवणार आहे. त्यासाठी अर्धा किलो शेंगदाणे आणि अर्धा किलो गूळ घेतला आहे. वाटीच्या प्रमाणात म्हणाल तर मी इथे 4 वाटी शेंगदाणे घेतले आहेत आणि गूळ तुम्ही तुमच्या गोडीप्रमाणे घ्या. आता गूळ बारीक कापून घेऊ. गुळाचे प्रमाण अर्धा किलोसाठी 350 ग्राम घेतले तरी चालेल, पण जास्त गोड खात असाल तर अर्धा किलो शेंगदाण्याला अर्धा किलो गूळ घेतला तरी चालेल. मी इथे हा सर्व गूळ कापून घेतला आहे. आता कढई गरम झाली आहे, त्यामध्ये आपण शेंगदाणे भाजून घेऊ. शेंगदाणे हे आपल्याला मीडियम गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहेत. इथे एक टीप देते मैत्रिणींनो, शेंगदाणे भाजताना हे नेहमी मंद आचेवरतीच भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही घाई गडबडीमध्ये मोठ्या गॅसवर भाजायला गेलात तर शेंगदाणे एकदम करपून जातील आणि त्याचे कडवटपणा लाडूमध्ये उतरेल आणि लाडू सुद्धा कडवट होतील. असे शेंगदाणे भाजून घ्यायचे. आता भाजलेले शेंगदाणे एखाद्या परातीमध्ये काढून घेऊ आणि थंड करायला ठेवून देऊ. शेंगदाणे थंड झाल्यानंतर त्याची साल काढून घेऊ. तुम्ही साल काढून नाही घेतली तरी चालेल, पण साल काढून घेतल्याने लाडूला कलर छान येतो, नाहीतर सालासकट टाकल्यामुळे लाडूला कलर काळपट येतो. आता यामध्ये गूळ घालू आणि गूळ मिक्स करून घेऊ. शेंगदाणे आणि गूळ चांगलं मिक्स करून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढू आणि थोडे थोडे करून जाडसर वाटून घेऊ. रवाळ वाटून घ्यायचं आहे, एकदम बारीक वाटायचे नाही, त्याच्यामुळे छान लाडू वळले जातात. आता हे सर्व वाटून घेतलेलं आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. हे सर्व वाटून इथं झालेलं आहे. आता मोठ्या परातीमध्ये हे सर्व आपण काढून घेऊ आणि लाडू वळायला घेऊ. आता हाताला थोडेसे तूप लावू आणि गोल गोल लाडू वळून घेऊ. टिप देते इथे एक मैत्रिणींनो, लाडू वळण्यासाठी एक छोटा गोळा करून पहा. गोळा नीट वळला तर आपले सगळे लाडू छान एकसारखे वळले जातील. आणि तुम्हाला यामध्ये थोडीशी वेलची पावडर टाकायची असेल तरी तुम्ही टाकू शकता. वेलची पावडरने सुद्धा लाडूला खूप छान सुगंध येतो. असे गोल गोल लाडू वळून घ्यायचे आहेत. आता मी या अशाच प्रकारे बाकीचेही लाडू वळून घेते. तुम्ही जर लहान मुलांसाठी हे लाडू बनवत असाल तर यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट बारीक करून टाकले तरी चालेल, तेही खूप छान लागतात आणि पौष्टिक असतात. मी आता अशाच प्रकारे बाकीचे सर्व लाडू इथे करून घेत आहे. तुमचे जर शेंगदाणे चांगले भाजले असतील, गुळाचं प्रमाण व्यवस्थित असेल आणि तुम्ही वाटलंही छान असेल तर लाडू छान एकसारखे वळले जातात, नाहीतर मग कडक होतात किंवा वळले जात नाहीत. इथे सर्व लाडू मी बनवून घेतले आहेत. इथे आपले सर्व लाडू बनवून तयार आहेत. अर्धा किलोमध्ये बरोबर एकसारखे 50 लाडू तयार झाले आहेत. हे लाडू पूर्ण थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यात ठेवा. खूप दिवस आणि खूप छान टिकतात. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.